नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा. नवशितीज या मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने वाहतूक जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुण्यात वाढत्या ट्रॅफिक समस्येमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, नागरिकांना वाहतूक समस्येची गंभीरता आणि त्यावरील उपाय यांचे मार्गदर्शन होण्यासाठी वाहतूक जनजागृती कार्यक्रम या मतिमंद मुलांद्वारे घेण्यात आल्याचे संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर नीलिमा देसाई यांनी सांगितले. डेक्कन जिमखाना चौकामध्ये नवशितीज संस्थेमधील विशेष मुले पोलिसांच्या सहकार्याने बॅनरचा वापर करून वाहतूक जनजागृतीपर संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करीत होते. ही संस्था दर महिन्याला वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक जनजागृतीपर कार्यक्रम राबवत असल्याचेही डॉक्टर देसाई यांनी यावेळी सांगितले. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे नागरिकांमध्ये वाहतुकीबाबत जनजागृती होऊन त्या मुलांनाही याचा खूप आनंद मिळतो. आपण काहीतरी चांगले काम करत असून आपल्यालाही कोणतरी मान देत असल्याचा आनंद त्यांना होतो, असेही त्यांनी सांगितले. ही संस्था असे उपक्रम 2007 सालापासून राबवत आहे. पोलिसांच्या सहकार्याने विशेष मुले अशा प्रकारे काम करीत असतात. या कार्यक्रमासाठी डेक्कन पोलीस चौकीच्या निरीक्षक नीलम जाधव आणि संतोष मुंडे यांनी मार्गदर्शन केले. डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या वतीने प्रवासी भाड्यात 10% वाढ करण्यात आली आहे. डिझेल दरवाढीमुळे वर्षाला पडणाऱ्या सुमारे 128 कोटी रुपयांच्या आर्थिक बोजातून एसटी महामंडळाला वाचवण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाने 10.34% भाडेवाढीला मंजुरी दिली. त्यामुळे कानाकोपऱ्यातून धावणाऱ्या एसटी प्रवाशांचा लांब पल्ल्याचा प्रवास महागला आहे. शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ही भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. या भाडेवाढीमुळे ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी जनता फेऱ्यांमध्ये पहिल्या 6 किलोमीटरसाठी कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही, तर मुंबई पुणे शिवनेरीचा प्रवास तब्बल 50 रुपयांनी महागला आहे. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ही भाडेवाढ करण्यात आल्यामुळे याचा पहिला फटका पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना बसणार आहे. 7 ते 15 किलोमीटरसाठी 1 रुपया, 16 ते 21 किलोमीटरसाठी 2 रुपये, तर 22 ते 36 किलोमीटरसाठी 3 रुपयांची भाडेवाढ करण्यात आलेली आहे. या भाडेवाढीमुळे एसी गाड्यांचा प्रवासही 50 रुपयांनी महागला आहे. वाहतुकीला अडथळा होत असल्याने हुजूरपागा शाळेचे लक्ष्मी रस्त्यावरील गेट कायमचे बंद करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीचे बांधकाम समिती सचिव दीपक मेहता यांनी दिली. पुढे मेहता म्हणाले, हुजूरपागा शाळेच्या स्थापनेला नुकतीच 125 वर्ष पूर्ण झाली आहेत. शाळेचे लक्ष्मी रोडवरील प्रवेशद्वार सर्वाधिक वर्दळीचे होते. लक्ष्मी रोडचे व्यापारी महत्व असल्याने येथे खरेदीसाठी येणाऱ्यांची गर्दी मोठी असते. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थिनींची वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि विद्यार्थिनींची होणारी गर्दी यामुळे लक्ष्मी रोडवर येणारा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असेही त्यांनी सांगितले. वाहतूक पोलीस शाखेने या संदर्भात शाळेच्या व्यवस्थापनाला पत्र पाठवून हे प्रवेशद्वार बंद करावे आणि मागील बाजूने प्रवेशद्वार खुले करावे असे सुचवले होते. त्यानुसार लक्ष्मी रोडकडील प्रवेशद्वार विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी बंद करण्यात आले, असेही मेहता यांनी सांगितले. यावेळी हुजूरपागा शाळेच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष अ.ज. देवस्थळे म्हणाले, विद्यार्थिनींची हे प्रवेशद्वार बंद केल्याने गैरसोय होऊ नये म्हणून संस्थेच्या जागेत सध्या 2 मोठे आणि 1 छोटे प्रवेशद्वार चालू आहे. संस्थेच्या आवारात मुलींच्या उच्च शिक्षणासाठी इमारतीचे बांधकाम चालू असून त्याचे मुख्य प्रवेशद्वार बाजीराव रोडच्या बाजूने आहे. प्रस्तावित इमारतीच्या तळमजल्यावर 1000 स्कूटर आणि सायकलींसाठी तसेच जवळपास 80 कार पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. बाजीराव रोड इमारतीच्या बाजूच्या प्रवेशद्वाराचे काम सध्या सुरू असून साधारणपणे दिवाळीपर्यंत वापरासाठी ते चालू करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेने सुचवल्यानुसार नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहाची बांधकामेही योजली आहेत, अशी माहिती देवस्थळे यांनी यावेळी दिली. नादब्रह्म या ढोल ताशा ध्वज पथकाचे नादमय वातावरणात उद्घाटन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरयाचा गजर आणि सारेगम फेम सुप्रसिद्ध ढोलकीपटू निलेश परब याने दिलेला ठेका अशा नादमय वातावरणात नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथकाचे उद्घाटन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के आणि अखिल मंडई मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वसंत थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमित गायकवाड, सुरेश गायकवाड, अनिल गणू, धीरज घाटे, नगर
नगरसेविका शुभदा जोशी, नादब्रह्मचे संस्थापक अजय बेहरे, प्रवीणसिंह परदेशी आदी उपस्थित होते. यावेळी वसंत थोरात म्हणाले, ढोल ताशा पथकांनी फक्त गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता उर्वरित वर्षभर सामाजिक बांधिलकी जपत आपले कार्य केले पाहिजे. यावेळी आपलं घरचे विजय फाळणीकर यांच्या अनाथाश्रमाला आर्थिक मदतही करण्यात आली. ताशावादक कुणाल वाईकर याला उपस्थितांच्या हस्ते ताशा भेट देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय जोशी यांनी केले, तर सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. मंगल मूर्ती गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. मोरया 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 गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. कालिदास दिनानिमित्त आयोजित गिरवाण स्वरोत्सव या कार्यक्रमात प्रख्यात गायिका डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी संस्कृत रचना सादर केल्या. महाकवी कालिदासानं मेघदूत या ग्रंथातून पावसाला नुसतं अधोरेखित केलं नाही, तर त्याचं महत्व काव्यात्मक रूपात उघडून दाखवलं आहे. संस्कृत भाषेतलं हे महाकाव्य आजही अभ्यासपूर्ण आहे. असंख्य श्लोक आणि रचना या महाकाव्यात आहेत. प्रत्येक काव्याची महती वेगळीच असून हे काव्य शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून हा अनुभव पुणेकरांना अनुभवता आला. या कार्यक्रमात षोडोपचार पूजा, चंद्राची आरती, 10 दिशांना कोणते देव कोणत्या वाहनासह अधिवास करतात हे दाखवणारे दिग्पाल दर्शन त्यांनी सादर केले. आपली आद्य भाषा असलेल्या संस्कृतचा रोजच्या वापरात फारसा संपर्क येत नसल्याने हा कार्यक्रम एक आगळीच पर्वणी ठरत होता. डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांचा संस्कृत भाषेचा अभ्यासही दिसून येत होता. प्रत्येक काव्य अगदी शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी सादर केले. याशिवाय बागेश्री रागातली एक संस्कृत बंदिशही त्यांनी यावेळी सादर केली. जमीन संरक्षणासाठी लँड राईट नावाचे बिल पास करावे या मागणीसाठी नेताजी काँग्रेस सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनात लँड माफियांच्या काळ्या धंद्यांना आळा घालण्यासाठी जमीन संरक्षण विधेयक संमत करावे आणि लोकपाल बिलासह या नव्या विधेयकाच्या मसुदा समितीत नेताजी काँग्रेस सेनेला प्रतिनिधित्व मिळावे याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी शैला माळी यांना देण्यात आले. याबाबतचा अहवाल राज्य शासनाच्या संबंधित खात्यास
पाठवून पाठपुरावा करू असे आश्वासन नेताजी काँग्रेस सेनेच्या शिष्टमंडळाला देण्यात आले। हे धरणे आंदोलन नेताजी काँग्रेस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रंगा शेठ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। नेताजी काँग्रेस सेनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप कलातूर, पुणे जिल्हा अध्यक्ष रुपाली शिवले, कमिटी प्रमुख सूरज कुल्लातूर, शहर उपप्रमुख सुनील लोहार, पिंपरी चिंचवडचे प्रमुख राजाराम सुरकुले, विभाग उपप्रमुख अकबर मेनन, पिंपरी चिंचवडचे उपप्रमुख जोसेफ रोझारियो, कासारवाडीचे विभाग प्रमुख संजय पाटील, प्रशांत बोगम यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। मी नेताजी काँग्रेस सेना प्रदेश अध्यक्ष संदीप कुलातूर। गेल्या 10 वर्षापासून आम्ही लँड माफिया लोकांच्या विरोधात काम करत आहोत। लँड माफिया ह्या शब्दाचा प्रयोग सुद्धा नेताजी काँग्रेस सेनेने केला आहे 10 वर्षापासून। 10 वर्षापूर्वीपासूनच आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयात जसं की CBI, स्पेशल ब्रांच विजिलन्स ह्या लोकांना आम्ही निवेदन देऊन त्यांच्या तक्रार केली होती। आजपर्यंत त्याच्यावर पूर्ण काही कारवाई झालेली नाहीये। गेल्या 5 वर्षापासून आम्ही इथं जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण धरणा करतोय, तरी पण आजपर्यंत पूर्णपणे काही असं झालेलं नाही त्यांच्या विरोधात काम। ह्याचा अर्थ स्पष्ट दिसून येते की ह्या सरकार लोक पण त्यांनाच साथ देतात लँड माफिया लोकांना। लँड माफिया लोकांनी आजपर्यंत 5 वर्षात 5,000 ते 10,000 एकरपर्यंत जागा तयार केली आहे। ह्याचा पूर्ण पुरावा नेताजी काँग्रेस सेनेने तयार केली आहे। आता बघायला गेलं की लोकपाल समितीमध्ये पण नेताजी काँग्रेस सेनेला स्थान मिळावी, का तर 10 वर्षापासून पूर्ण रेकॉर्डनी आम्ही काम करतोय। असं आमच्याकडे जे रेकॉर्ड आहे ते इतर पक्षवाल्याकडे कोणाकडेच नाहीये। अण्णा हजारेंनी सुद्धा आमचाच पक्षाचा मुद्दा चोरून दिल्ली जंतर मंतरला जाऊन त्यांनी उपोषण केला होता। या जंतर मंतरला जे उपोषण त्यांनी आमच्या भ्रष्टाचार मुद्द्यावर केलं, तो भ्रष्टाचार मुद्दा पण आमचा नेताजी काँग्रेस सेनेचाच आहे। आमची मागणी अशी आहे की जे लँड माफिया लोकांच्या विरोधात नवीन लँड राईट बिल पास करावी सरकारने आणि त्या समितीत नेताजी काँग्रेस सेनेला स्टँड द्यावी। कंटेम्पररी इंडियन आर्ट्सच्या वतीने मुगले आझम या चित्रपटावर आधारित पोस्टर्सच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। चित्रपट सृष्टीत माइलस्टोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुगले आझम या चित्रपटाने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे। या निमित्ताने या चित्रपटाच्या दुर्मिळ पोस्टरचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। पृथ्वीराज कपूर यांची बुलंद संवाद फेक, दिलीप कुमार यांचा कसदार अभिनय आणि मधुबालाचे सौंदर्य यांमुळे हा चित्रपट अजरामर ठरला। या इतिहासाला उजाळा देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून प्रदर्शनाचे उद्घाटन फिल्म आर्काइव्हचे संचालक प्रशांत पाठराबे यांच्या हस्ते करण्यात आले। प्रेक्षकांसाठी 16 जुलैपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत हे प्रदर्शन विनामूल्य खुले आहे। मुगले आझम बरोबरच 1913 ते 2011 या कालावधीतील अनेक चित्रपटांचे दुर्मिळ पोस्टर्सही या प्रदर्शनास पाहावयास मिळणार आहेत।